आई, अशी घरची इज्जत मातेत मिसळवून नाही जाऊ शकत तू. नाहीतर काय करशील तू? इज्जतीसाठी काहीही करू शकतो. अच्छा, तर या सूर्याने आपल्या आईला कापून टाकायचे. माझी आणि आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. तू तुझ्या आई संग असं कसं बोलू शकतोस? तू आमच्यामध्ये नाही बोललास तरच चांगलं होईल. वय बाबा बरोबर बोलताय. तुम्ही तुमच्या आई संग असं नाही करू शकत. तू गप्प बस. तुला जे करायचे आहे ना ते तू कर. मी आज कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीये. आई, मी सांगतोय तिथेच थांब. उद्या हा समाज माझ्यावर थुतू करेल हे मी सहन नाही करू शकणार. कसला विचार करतोयस? कापून टाक आपल्या आईला. नाईलाज झालं तर. बालपणी ना जेव्हा हा लहान होता तेव्हा याच्या बोटांना दुखापत व्हायची तर मी तासनतास रडत असायची की माझ्या मुलाला किती त्रास होत असेल. आणि आज आम्हाला कापायच्या गोष्टी करत आहे. चल माधवी. तुला जायचंय ना तर मग तू जा, पण परत इथे कधीच येऊ नकोस. आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. ना तू माझी आई आहेस आणि ना मी तुझा मुलगा. बिंबाळा चल. कुठं पळून जाईलोय? चारी बाजूला शोधा. हा, यो कोण आहे? अरे ऐक, हे मुला, तू इथे जवळपास कुठे कोणत्या विधवा मुलीला पाहिला आहेस का? तिचं नाव माधवी होतं. जर यानं सांगून टाकलं तर समजे त्यासने पकडतील. अरे विचार कसला करतोयस? ऐकू येत नाही का? पाहिलं होतं की नाही? नाही, नाही पाहिलं मी. पण मग तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? ते माझी आई काहीतरी कामानिमित्त निघाली आहे. तिलाच मी शोधत आलो. तसं तर तुम्ही तिकडनंच आलात ना? तुम्ही बघितलं का माझ्या आईला? आमासनी काय ठाव तुझी आई कोण आहे? अरे काय उगीच येळ घालतोयस तू? हा, चला शेट्टी चला. चला चला पुढे चला. आलं का? नाही वहिनी, अजूनपर्यंत नाही आले. पर तुम्ही काळजी नका करू, येतील ते. पुरंजन दादा, जरा जाऊन बघून या ना. लई वेळ झाला हो अजून परत. हवं तर बाळाला घेऊन जा बरोबर तुमच्या, नाहीतर माझ्या भीमाला काय. तुम्ही घाबरू नका. अरे ध्रुव, कुठे राहिला होता तू? मी परत फिरून तुमच्या घरी गेलो होतो. मी पाहिलं की काही स्पृश्य जातीची लोक तुमच्या घराच्या दिशेने जात होते. ते तर चांगलं झालं की मी तुमच्या घरच्या दिशेने गेलो आणि त्यामुळे ते लोक मला पाहून परत माघारी गेले. बाळा, तू भीमा त्याच्या बाबासनी पाहिलं कुठं? नाही, मी तर नाही बघितलं काकी. पण भीम अजूनपर्यंत आला नाही. आई, भीम, भीमा, तू आलास? तू 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 बरं आहेस ना? वय आई, ना बरं आहे. माधवी कुठे आहे? ती निघून गेली ध्रुव, कायमची निघून गेली. त्या इदवा काकींसंग. ती कुठं निघून गेली? पुण्याला सावित्रीबाई फुलेंच्या इदवा आश्रमामध्ये. भीमाबाई, आज तुझ्या लेकानं लय मोठं काम केलंय. एक विधवा जिचं आयुष्य हे समाजवालं नरक बनवून टाकतील, तिला विधवा आश्रमात पाठवून आयुष्याची एक नवीन वाट दाखवली आहे.
वहिनी, आपल्या बाळाला आशीर्वाद द्या. आज त्याने शाबासकी मिळावी असं काम केलंय. ए भीमा, कसं करतो रे तू हे समज? जरा सांग तरी. ज्या गोष्टीचा विचार करून आम्हा मोठ्यांना आपले भ्याव वाटते, ज्या निर्णयाबद्दल विचार करून बी आम्हास ते अस्पृश्य असल्यासारखं वाटत राहत, त्या गोष्टींचा तू फक्त सामना नाही करत, तर नेहमी शेवटापर्यंत पोचवतो. कसं करतो रे तू? हिमतीनं आहे आणि तुझ्या आशीर्वादानं. भीम, तुझ्यासाठी हिम्मत असेल, आमच्यासाठी तर चमत्कार आहे. आज तू एका अशा मुलीला मदत केली आहे जिचा अख्ख्या समाजानं तिरस्कार केला होता. सुखी राहा बाळा. शुभेच्छा मित्रा, खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा भीम. शुभेच्छा भीम. भीम बाळा, खूप खूप अभिनंदन. भीमा, काय झालं? अरे अच्छा, ठीक आहे. शुभेच्छा. जे काय बी झालं तो शेवट नव्हता, तर एक उपाय होता. म्हणजे खरा शेवट हवा झाला असता जेव्हा प्रत्येक विधवा आपल्या कुटुंबासंग तशी राहिली असती जशी विधवा व्हायच्या आधी राहत होती, एक सून बनून आणि एक मुलगी बनून. पण या कामामध्ये म्या मागे राहिलो, म्हणून ताईला पुण्याच्या आश्रमामध्ये पाठवलंय. तो फक्त एक उपाय होता, शेवट नाही. आता एक अर्ध काम राहिलं आहे. चल आई, तू येशील तर बरं होईल. अरे पर आई चल की आता. जसं सांगितलं जात होत तसं जगली असतीस तर काय बिघडलं असतं ग. कमीत कमी असे तुझ्या जीवावर तरी उठले नसते सगळे. कुणास ठाऊक आता काय होईल, कुठे असशील, कशा अवस्थेत असशील. वहिनी, तुमची मुलगी सुरक्षित आहे आणि याच्या नंतर ती चांगल्या परिस्थितीमध्येच असेल. कुठे आहे माझी लेक? तुमची मुलगी निघून गेली. तुमच्या या घराला, या गावाला, तुमच्या लोकांच्या जगाला सोडून निघून गेली. बस हेच सांगाय आलाय माझा पोरगा. बोल. म्या ताईला भेटलो होतो. ती मरायला तयार होती, पण ती परत घरी जाय अजिबात तयार नव्हती. तिचं बाबा म्हणलं होतं की भेटली तर मारून टाकू. कदाचित हेच ऐकून तिला परत घरी यावंसं वाटत नव्हतं. अहो शांत व्हा तुम्ही, रडू नका. मी समजू शकते तुमचं दुःख, तुमचा त्रास. म्या बी एक आई आहे ना.
पण खरं सांगायचं तर खरं तर तुम्हाला आनंदी व्हायला पाहिजे. तुमची पोरगी या गावाच्या गर्दीतनं लई लांब निघून गेली. विश्वास ठेवा, आता तिला चांगलं आयुष्य नक्की भेटल. आता ती आयुष्यभर त्या आश्रमामध्येच राहणार. आता तिला परत कधी बी इथे यावं लागणार नाही. आश्रमात? कोणत्या आश्रमात? कुठे आहे माधवी? म्या नाही सांगू शकत तुम्हासनी. का नाही सांगू शकत? सांगावं लागेल तुला. स्वतःची मनमानी करत राहशील ते सुद्धा आमच्या परंपरा बरोबर, आणि आम्ही तुला सोडून देऊ? हे भीमराव, याचे परिणाम खूप वाईट होतील. बोल, कुठे कुठे आहे ती? नाही सांगणार? ठीक आहे, मी सगळ्या लोकांना इथेच घेऊन येतो, सगळ्या गावाला इथे घेऊन येतो. मग ते लोक आपल्या पद्धतीने तुला विचारतील. नाही, हे बघा, तुम्ही निघून जा इथं. कुठे आहे, कुठच्या आश्रमात आहे, काही ऐकून घ्यायचं नाहीये, भीमराव, काही थांब. माहित काय करून करतेस तू? घ्यायचं नाहीये. जा तू. तू योग्य नाही करत आहेस हे. तुला काय वाटलं? तुला काय वाटतं माधवीला असे धर्म कर्म नाश करून असेच जाऊ देऊ? अरे जिथे पण असेल ना, ज्या कोणत्या आश्रमात असेल ती फरफटत घेऊन येऊ, तिला या समाजाच्या समोर उभे करू, आणि हा भीमराव आणि ह्याचं कुटुंब सगळ्यांना दंड दिला जाईल. अहो, अहो, तुम्ही का वागताय असे? फक्त यासाठी की त्याने तुमच्या लेकीला जगायची एक संधी दिली, जिला आपण, तुम्ही, मी सगळ्यांनी जिवंतपणी मरण यातना दिल्या होत्या. त्याच मुलीला जिला तुम्ही मांडीवर खेळवलं होतं, जिला झालेली एक छोटीशी जखम सुद्धा तुम्हाला सहन होत नव्हती. मग आज का करताय असं? सांगा ना. चूक तर आपली होती की आपण तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केली. तिचं सोन्यासारखं आयुष्य आपण परंपरांच्या बेड्यांमध्ये जखडून ठेवायला सांगत होतो. आता ती निघून गेली हो, तर जाऊ दे ना तिला. जेव्हा ती इथे होती तेव्हा आपला नाईलाज होता. जाऊ दे ना तिला, निदान आयुष्य तरी जगेल होती. हात सोड माझा. नाही, नाही, नाही. आज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, कारण मी एक बाई आणि आई दोन्ही आहे हो. आजपर्यंत या समाजाचे सगळे निर्णय मानत आले आहे मी. सांगितलं ते सगळं केलं, पण आता नाही. आता ती या बेड्या तोडून निघून गेली आहे. मी आता तिला कुठच्याही परिस्थितीत इथे येऊ नाही देणार. हे बघा, तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना, पण एक बाप म्हणून विचार करा ना की तुम्ही काय करायला हवं. हा, खुशाल जा तुम्ही, पण येताना माझ्या तिरडीचं सामान घेऊन या. माझ्या दोन्ही पोरींनंतर मी कोणासाठी जगायचं? पण तुम्ही मात्र जगा आणि सगळ्यांसमोर छाती ठोकपणे सांगा की या समाजाच्या घाणेरड्या परंपरांसाठी तुम्ही तुमची बायको आणि दोन्ही पोरींचा बळी दिला. ए माधवीची आई, ए नाही. सोडा मला, सोडा, सोडा. टाकते. शेटजी, ईदवा माधवीला मी जंगलात सगळीकडे शोधले या, पण कुठंच नाही गावली. ती गेली तर कुठं गेली? त्यो भीमराव आपल्या घरात आपल्या कुटुंबाबरोबर बसला आहे, पण हे माहित नाही पडत आहे की त्याला माधवी गावली कुठं. कुणास ठाऊक त्या भीमरावनेच
त्या माधवीला आपल्या घरात लपवलं असेल. शेठजी, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. जाऊया त्या भीमरावच्या घरला. तर चला मग आली. माधवीच्या बाबांना घेऊन रामजीच्या घरी पोहोच. समजलं? चला रे. हे चला. चला. माधवी त्याच्या घरामध्ये भेटू दे. आम्ही त्याची लायकीच दाखवू. आमचा नाद करतात ना ते. बहुतेक तू योग्य बोलतेस माधवीची आई. कामदाच्या मरणानंतर जर सामाजिक भीती इज्जतीची गोष्ट नसती तर माधवीचं लग्न नसतं झालं. ना तिचा नवरा मेला असता, ना ती विधवा झाली असती, आणि ना हे सगळं झालं असतं जे होत आहे. पण मी काय करू शकलो असतो? समाजात राहण्यासाठी आपल्याला समाजाच्या नियमांचं पालन करावं लागतं ना. पण याच्यात त्या समाजाचं काय बिघडलं? बिघडलं तर आपलं ना. आज सगळ्याचा सत्यानाश झाल्यानंतर कळलं की समाजाची प्रतिष्ठा आणि इब्रतीसाठी आपल्या आनंदाचा बळी देता कामा नये. अहो, तो समाज तर आधी जसा होता तसाच आजही आहे. भले मग एका माधवीचं आयुष्य बर्बाद होऊ दे, किंवा मग हजारो माधवींचे आई बाप आपल्यासारखे बर्बाद होऊ दे. माधवीचे बाबा. हा बाळा दादा. आज एका चांगल्या जागेवर बाजा वाजवायला जायचंय, म्हणून लवकर तयार हो. जा. रामजी काका, रामजी काका. काय झालं बाळ? आज लय आनंदी दिसतो आहेस. हो, आज वाद्य वाजवायचं काम मिळालंय. कमावून येईन तर तुमच्या उधारीचे थोडे पैसे सुद्धा फेडून टाकेन. वय वय, ठीक आहे ठीक आहे. मन लावून काम कर. बाबा, माधवीताई पुण्याला पोचली असेल का? नाही, कदाचित पोचत असेल. कशी तरी तिची माहिती मिळाली तर खात्री होईल का ती सुखरूप पोचली म्हणून. लय काळजी वाटतीय. इतक्या लांबचा प्रवास आहे आणि दोघीच गेल्यात. रस्त्यात कुठं काही झालं? नाही नाही ताई, समजा ठीक होईल. वय, समद ठीक होईल. माहित आहे की या वाट्याला कठीण आहे, पर ज्या प्रकारे परिस्थिती बदलती आहे त्यासनी बघून असं वाटतंय की प्रवास पूर्ण होऊन जाईल. वय बाबा, बरोबर बोलतायत. त्याला सोडणार नाही आज. हे रामजी, कुठे लपवून ठेवलाय त्या विधवेला? बाहेर काढ दिला. हे बघा, माधवीताई इकडे नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तर आमच्या घरची झडती बी घ्या. जर तुझ्या घरी नाही आहे तर गेली कुठे? अचानक एका क्षणात कुठे गायब झाली ती? खोटं बोलत आहे तू आमच्याशी. मला माहिती आहे, तुला चांगलंच ठाऊक आहे की माधवी कुठे आहे. मला नाही ठाऊक का आता माधवीताई कुठे आहे. आमच्यासारख्या उच्चवर्णीय लोकांशी खोटं बोलणं आणि त्यांना अंधारात ठेवणं पाप आहे, पाप. पाप आणि पुण्याचं ठाव नाही, पण आता मला नाही ठाऊक का माधवीताई कुठे आहे ते. एक खरी गोष्ट सांगू, अंधारामध्ये तर तुम्ही समधी आहे. तुम्ही लोक असं नाही ऐकणार ना. भावांनो, एक काम करूया, यांचं घर तोडून टाकूया. जर माधवी आता असेल ना तर आमासनी मिळून जाईल, नाहीतर या भीमरावसनी त्याच्या पापाची शिक्षा मिळून जाईल. तोडून टाका. सर्वांनी थांबा. बघा कप्तान साहेब, स्वतःच्या डोळ्यांनीच बघा की किती तणाव चाललाय इथं. आणि याच कारणासाठी आम्ही तुम्हाला विनंती पत्र पाठवलं की इथं पहाऱ्यासाठी पोलिसांनी पाठवावं.
मी खरंच सांगतोय, हे लोक ना आम्हाला प्रत्येक दिवशी असाच त्रास देतात. काय त्रास देत असतो? हा? हे बघा कॅप्टन साहेब, या लोकांनी एका विधवा मुलीला पळवून आपल्या घरी लपवून ठेवलंय, जे आमच्या धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. आणि आमच्या धर्मशास्त्राच्या विरुद्ध कोणी जाईल तर आम्ही काय गप्पा बसणार? शेटजी, तो माधवीचा भाव यायला नाही बोललाय.